नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे ॲडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनल वरती. तर आपण करणार आहोत निफ्टीचा अनालिसिस. तर आज आहे 23 जूनची एक्सपायरी डेट 23 जून आणि टाइम झालेला आहे 9:30. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय चेक करायचे, शिफ्टिंग चेक करायची. रेजिस्टन्स साइडला काही शिफ्टिंग दिसते, रेजिस्टन्स साइडला शिफ्टिंग नो शिफ्टिंग एज दिसते. म्हणजेच माझा रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे 24,100 वरती. आता येऊया सपोर्ट साइडला. सपोर्ट साइडला काय दिसते, शिफ्टेड फ्रॉम बॉटम 24,050 वरून 24,100 ला 9:25 मिनिटाला. म्हणजे सपोर्ट साइड मधनं बुलिश प्रेशर दिसत आहे. आता पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया की कोण कोण इन्क्रीज झाले, कोण डिक्रीज झाले. 24,100 वरती कोण कोण आलंय, ओवाय आलेला आहे, व्हॉल्यूम येत आहे आणि ओवाय चेंज पण येत आहे. म्हणजे सपोर्ट साइड मधनं बुलिश प्रेशर आहे. तर मार्केट काय करू शकतो, 24,100 च्या रेजिस्टन्स पर्यंत ट्रॅव्हल करू शकतो. रेजिस्टन्सच्या वरती जोपर्यंत वीकनेस येत नाही, मार्केट त्याच्या वरती जाणार नाही. तर आता मला ट्रेड प्लॅन करायचा असेल तर कुठून करू शकतो मी, 24,100 चा सपोर्ट किंवा 24,050 च्या सपोर्ट वरनं. ठीक आहे, तर आपण 3-3 मिनिटं पुढे जाऊया आणि ट्रेड प्लॅन करूया. मार्केट आलेलं आहे 24,100 च्या रेजिस्टन्स वरती. रेजिस्टन्स माझं स्ट्रॉंग आहे का, नाहीये, कारण पर्सेंटेज ग्राफ वरती बघा 24,050 वरती पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग आहे. त्यामुळे माझा इथं पुढचा ट्रेड बनणार नाही. मला असं जर डाटा असेल तर 24,150 चा रेजिस्टन्स भेटला तर पुढचा ट्रेड आपण करूया. सपोर्ट स्ट्रॉंग झालाय 24,100 वरती. रेजिस्टन्स वरती मार्केट आलेलं आहे 24,150. रेजिस्टन्सचे ओवाय चेंज आणि ओवाय 24,150 वरती शिफ्ट झालेला आहे. व्हॉल्यूम अजून 100% आहे 24,100 वरती. त्याची पर्सेंटेज अजून इन्क्रीजिंग नाहीये. जर समजा 24,200 वरती जर व्हॉल्यूमची पर्सेंटेज इन्क्रीजिंग असती तर आपण 24,150 च्या सपोर्ट वरून कॉलचा ट्रेड प्लॅन केला असता. पण तेवढं दिसत नाहीये, त्याच्यामुळे मी कॉलचा ट्रेड प्लॅन करणार नाही. सेम डाटा बनणार असेल, 150 चा रेजिस्टन्स भेटला तर पुढचा ट्रेड करू. रेजिस्टन्स परत 24,100 वरती स्ट्रॉंग झालेला आहे. आता जर समजा 24,100 चा रेजिस्टन्स जर भेटला तर आपण पुढचा ट्रेड करू शकतो का. जोपर्यंत 24,150 ची वीकनेस संपत नाही तोपर्यंत आपण रेजिस्टन्स वरून पुढचा ट्रेड करू शकत नाही. कारण आपल्याला वरती वीकनेस दिसते, याचा अर्थ काय, शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप. पर्सेंटेज अजून आहेत, पर्सेंटेज त्याचे कमी झाले तरच आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, नाहीतर नाही करू शकत. मार्केट आले 24,150 च्या रेजिस्टन्सला परत, पण रेजिस्टन्सची वीकनेस अजून पण जास्त आहे, तर आपण इथं पुढचा ट्रेड करू शकत नाही. आज एक्सपायरी असल्यामुळे डाटा लवकर फास्ट चेंज होत आहे. रेजिस्टन्स परत स्ट्रॉंग होताना दिसतोय 24,100 वरती. वरची पर्सेंटेज संपलेली आहे. सपोर्टच्या खाली चेक करूया, सपोर्ट 24,100 ला स्ट्रॉंग आहे का. 24,100 ला सपोर्ट डिक्रीजिंग होत होता, आता परत इन्क्रीजिंग आहे. चला बघूया, लेवलला आल्यानंतर चेक करूया. अरे बापरे, कॅन्डल डायरेक्ट एवढी मोठी झालेली, कुठे पोहोचली मार्क कॅन्डल, डायरेक्ट 24,050 च्या रेंज मध्ये आलेली आहे. आणि कॅन्डल मोठी झाल्यामुळे सगळी पर्सेंटेज इथं हललेलं आहे. आपल्याला जे पाहत होतो सपोर्ट स्ट्रॉंग होताना दिसत होतं, तो आता वीक होताना दिसतोय. सपोर्ट शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम झालेला आहे, रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे. म्हणजे जो सकाळी बुलिश प्रेशर होता तो संपलेला आहे, आता बेरिश प्रेशर चालू झालेला आहे मार्केटमध्ये. आता रेजिस्टन्सची जर शिफ्टिंग खाली होत असेल, पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया. 24,050 वरती जर पर्सेंटेज इन्क्रीजिंग असेल तर समजायचं आज ब्लड बाथ होऊ शकतो. कारण सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप होणार आणि सपोर्ट रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम असणार आहे. पर्सेंटेज ग्राफ बघा किती फास्टली इन्क्रीज झालेला आहे. म्हणजेच काय, रेजिस्टन्स पण खाली यायचा प्रयत्न करत आहे. अच्छा बघूया आपल्याला कुठून ट्रेड बनू शकतो. आपल्याला रेजिस्टन्स वरनं ट्रेड बनू शकतो. मार्केट आहे 24,000 च्या रेंज मध्ये. आपल्याला कमीत कमी 24,050 चा रेजिस्टन्स भेटला तर पुढचा ट्रेड बनेल. मार्केट डायरेक्टली आलाय 24,950 च्या रेंज मध्ये. 24,000 च्या सपोर्ट वरनं पण आपला कॉलचा ट्रेड बनू शकत नाही, कारण सपोर्टची वीकनेस खाली वाढताना दिसते, रेजिस्टन्स पण खाली प्रेशर करताना दिसतोय. म्हणजेच काय, ब्लड बाथचा सिनेरिओ बनताना दिसत आहे. ब्लड बाथ असेल तर आपण काय करतो, पुढच्या ट्रेडचा प्लॅन करतो, कॉलचा ट्रेड करत नाही. 24,000 चा रेजिस्टन्स भेटला तर आपण पुढचा ट्रेड करूया. मार्केट आलंय 24,950 च्या रेजिस्टन्सला. काय तिथनं मी पुढचा ट्रेड बनवू शकतो का, नाही बनवू शकत. का नाही बनवू शकत, कारण माझा सपोर्ट जो आहे अजून पण 24,000 वरती आहे. फक्त ओवाय चेंज शिफ्ट झालाय, ओवाय चेंजची वीकनेस आहे आणि व्हॉल्यूम आणि ओवाय चे पर्सेंटेज तेवढी जास्त नाहीये की मी 23,950 च्या रेजिस्टन्स वरून पुढचा ट्रेड घेण्यासाठी. मार्केट लेवलच्या खाली क्लोज झालेला आहे. आता मार्केट परत 23,900 च्या रेजिस्टन्सला आलाय.
23,900च्या रेजिस्टन्स वरून पुढचा ट्रेड नाही करू शकत. का नाही करू शकत? कारण रेजिस्टन्स पासून जेवढा लांब ट्रेड घेणार तेवढा रिस्क वाढतो, एसएल जाण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे. आणि हे 2 वाजलेले आहेत, माझा ट्रेडिंग टाइम संपलेला आहे. आज एवढा मूव आला, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला जोपर्यंत डाटा सोबत आहे, आपल्या लेवलला येत नाही, तोपर्यंत आपण ट्रेड करायचा नाही. तर आज माझा पण नो ट्रेड आहे. नो ट्रेड असल्यामुळे मी काय दुसरी चिडिया ट्रेड केलेली नाहीये. कारण जर सकाळी प्रॉफिट केलेला असेल तरच आपण चिडिया ट्रेड करतो. तर हे लक्षात घ्या की सगळे मूव कॅप्चर करता येत नाही. ठीक आहे, ट्रेड नाही झाला तरी तुम्ही तुमचं कॅपिटल वाचवलंय, ह्याचा अर्थ तुम्ही एक ट्रेड केलाय, तुमचा कॅपिटल वाचवायचा. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं व्हॅल्युएबल कमेंट द्यायला विसरू नका. 26 जून पासून आपली एक नवीन बॅच चालू होणार आहे पुण्यामध्ये पीसीएमसी मध्ये. त्यासाठी तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर तुम्हाला होम पेज वरती जायचंय. होम पेज वरती आल्यानंतर तुम्हाला एक्सप्लोर कोर्सेस दिसेल. एक्सप्लोर कोर्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एओसी अकॅडमी नावाचं एक पेज ओपन होईल. त्या पेज वरती तुम्हाला इथे कोर्स शीट सगळे डिटेल्स मिळेल. इथे बघा 26 जून पासून चालू होणार आहे. बाकी सेंटर्सला पण चालू होणार आहे, सुरतला, नोएडाला आणि मुंबई आणि जयपूरला पण होणार आहे. तर तुम्ही कुठेही जे जवळ असाल तिथे तुम्ही त्या सेंटरला जॉईन करू शकता. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोड असणार आहे. ठीक आहे, तर भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये. इव्हनिंग वेबिनारची लिंक कुठे भेटेल तुम्हाला? इव्हनिंग वेबिनारची लिंक तुम्हाला होम पेज वरती मिळणार आहे. होम पेज वरती आल्यानंतर इथे खाली स्क्रोल करा, तिथे तुम्हाला लिंक भेटेल. इथे फ्री इव्हनिंग वेबिनार आहे, 6:45 ला ती लिंक ऍक्टिव्हेट होते, तिथे तुम्हाला जॉईन करायचं आहे. गेट नोटिफिकेशन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय व्हॉट्सअप चॅनलची लिंक भेटेल, त्या लिंक वरती जॉईन करा. तिथे आमचे नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील. भेटूया संध्याकाळी इव्हनिंग वेबिनार मध्ये. धन्यवाद.